नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी का आले तुमच्यापर्यंत? तर मला WhatsAppवरती खूप जणांचे मेसेज येतात, की आम्ही खूप सारे प्रयत्न करतो, स्तोत्र मंत्र तुम्ही सांगितलेले उपाय करतो, पण आम्हाला रिझल्टच मिळत नाही. तर का मिळत नाही रिझल्ट? हे प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर त्यांच्याकडेच असतं. पण त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. तर गोष्ट अशी आहे, की संत कबीर यांची गोष्ट आहे. तर संत कबीरांबद्दल गावामध्ये सर्वांनाच माहिती असतं, की संत कबीरांना देव स्वतः भेटतात. तर असंच संत कबीर एक दिवस फिरत असतात गावामध्ये. तर त्यांना एक अतिश्रीमंत माणूस भेटतो, की याच्याकडे भरपूर संपत्ती असते, गुरं असतात, त्याच्यानंतर गायी असतात. अ, सगळंच म्हणजे त्याच्याकडं शेती भरपूर असते त्याच्याकडं, धनधान्य पण भरपूर पिकत असतं त्याच्या शेतामध्ये, धन भरपूर असतं त्याच्याकडे. तर अशी व्यक्ती त्यांना भेटते आणि ती व्यक्ती काय सांगते की कबीरजी आम्हाला माहिती आहे की तुम्हाला देव भेटतो. तर तुम्ही माझा एक निरोप द्याल का हो देवाकडे देव भेटल्यानंतर? तर ते म्हणतात, "हो, देईन की." तर तो व्यक्ती सांगतो की "तुम्ही ना देवाला सांगा की आता तू मला काहीच देऊ नको. माझ्याकडे खूप आहे म्हणून." तर कबीर म्हणतात की "ठीक आहे. मी तुझा निरोप देवापर्यंत नक्कीच पोहोचवीन." मग कबीर पुढे जातात, जातात, जातात. बरंच पुढे गेल्यानंतर त्यांना एक भिकारी भेटतो, की ज्याच्या अंगावर फक्त लंगोटी असते आणि हातात भिक्षापात्र असतं फक्त. तर तो पण कबीरांना ओळखतो आणि तो म्हणतो, की "तुम्हाला देव भेटतो असं मी ऐकलंय. खरं आहे का हो हे?" तर कबीर म्हणतात, की "हो, खरं आहे हे." तर मग तो भिकारी परत त्यांना म्हणतो, की "तुम्ही देवाला माझा एक निरोप सांगणार का?" ते म्हणतात, "हो, सांगणार ना." तर म्हणे, "देवाला सांगा, तू मला माणूस म्हणून जन्माला घातलंयस, पण तू मला आत्तापर्यंत काय दिलेस? काहीच नाही. फक्त अंगावर घालायला कपडे नाहीत, एक लंगोटी आहे आणि हातात भीक मागण्यापुरतं एक भांड आहे. ना मला नातेवाईक आहेत, ना मला घरदार आहे, ना माझ्याकडे संपत्ती आहे. तर माझा एवढा फक्त तुम्ही निरोप देवाला द्या." तर संत कबीर चालत, चालत बरंच अरण्यामध्ये जातात आणि तिथे बसून ते भजन गातात. तर त्या भजन गात असताना त्यांना तिथं परमेश्वर प्रकट होतो. कबीरांना म्हणतात एक त्यांना "कसा आहेस? काय आहेस?" सगळं त्याची चौकशी करतात. मग कबीर म्हणतात, "देवा, की मी 2 जणांचा निरोप तुझ्यासाठी घेऊन आलोय." तर सगळ्यात पहिला निरोप आहे एक अतिश्रीमंत गावातला माणूस आहे. तर त्यांनी तुला सांगितलंय, की आता तू मला काहीच देऊ नको. माझ्याकडं खूप काही आहे म्हणून. देव म्हणतो, की "ठीक आहे, तू त्याला माझा एक निरोप दे, की तुझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी जे तू सारखं धन्यवाद म्हणतोस, ते म्हणणं बंद कर." हा झाला पहिल्याचा निरोप. मग म्हणतो दुसऱ्याने अजून एकाने निरोप दिलाय, की "तू मला माणूस म्हणून जन्माला घातलंयस, की तो भिकारी आहे आणि तू मला फक्त एक लंगोटी आणि भिक्षापात्र दिलेत. ना मला तू नातेवाईक दिलेत, ना मला तू घरदार दिले, ना तू मला संपत्ती दिली आहे." तर मग परमेश्वर त्यांना निरोप देतो, की "त्या माणसाला सांग, की तुझ्याकडे आत्ता जे आहे, त्याच्यासाठी तू परमेश्वराला धन्यवाद म्हणायला सुरुवात कर, की तुझ्याकडे काय आहे, की ठीक आहे तुझ्याकडे अंगावर लंगोटी आहे, तुझ्या हातात भिक्षापात्र आहे. तू ह्याच्यासाठी धन्यवाद म्हणायला सुरुवात कर. मग तुला जे हवंय ते सगळं हळू-हळू मिळायला सुरुवात होईल." तर संत कबीर म्हणतात, की "ठीक आहे, मी तुमचा हा निरोप सगळ्यांना देतो ज्याचा निरोप त्याला." असं करून संत कबीर परत येतात. येताना त्यांना सगळ्यात पहिला श्रीमंत माणूस भेटतो आणि मग ते सांगतात श्रीमंत माणसाला, की "परमेश्वराने मी तुझा निरोप दिला." तर त्यांनी सांगितलंय, की "तू जे सारखं-सारखं धन्यवाद म्हणतोस, की तुला ज्या काही गोष्टी आहेत, मिळाल्या आहेत, तुझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी तू परमेश्वराचा जे आभार प्रकट करतोस, तर ते करणं बंद कर. मग परमेश्वर तुला द्यायचं बंद करेल." तर तो म्हणतो, "हे कसं शक्य आहे?" म्हणे. "त्यांनी मला दिलंय तर मी त्याचे आभार मागणार." मग कबीर त्याला म्हणतात, "तू जर आभार प्रकट करणार तुझ्याकडे जे आहे आणि जे दिलंय त्याच्यासाठी, तर परमेश्वर सुद्धा तुला देतच राहणार." हे सांगतात आणि ते पुढे जातात. बरंच पुढे गेल्यावर त्यांना तो भिकारी भेटतो. तर भिकारी विचारतो त्यांना, की "तुम्ही परमेश्वराला माझा निरोप सांगितलात का?" तर ते म्हणतात, की "हो, सांगितला." मग त्यांनी तुला सांगितले, "तुझ्याकडे आता जे काही आहे, त्यासाठी तू परमेश्वराचे धन्यवाद मान, आभार मानायला सुरुवात कर. मग तुला जे पाहिजे ते तुला सगळं हळू मिळायला सुरुवात होईल." तर तो म्हणतो म्हणे, "कशासाठी मी परमेश्वराचे आभार प्रकट करू? या लंगोटीसाठी का या भिक्षापात्रासाठी?" तो असं जोरजोरात बोलत असताना जोराचं वादळ येतं, इतकं वादळ येतं, की त्याचं भिक्षापात्र पण उडून जातं आणि त्याच्या अंगावर असणारी जी लंगोटी असते, ती सुद्धा निघून जाते. आणि ह्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे, की आपल्याकडं जे आहे, त्याच्यासाठी आधी आपण परमेश्वराचे
आभार मानले पाहिजेत. या कथेवरून हा सार आपण घेतला पाहिजे. जसं तुम्ही माझ्याकडं कुंडलीचं रीडिंग घ्यायला, न्यूमरोलॉजीचं रीडिंग घ्यायला तुम्ही येता माझ्याकडे. तुम्हाला मी काही स्तोत्र, मंत्र सांगते, ते उपाय तुम्ही करता. पण तुमच्याकडे काय होतं, की चिकाटी नाहीये आणि जे तुमच्याकडे आहे, त्याच्यासाठी तुम्ही परमेश्वराला आभार मानता का? सकाळी उठल्यानंतर परमेश्वराने तुम्हाला आजचा दिवस दिलाय, त्याच्यासाठी तुम्ही त्याला धन्यवाद म्हणता का? तर तुम्ही म्हटलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जो श्वास घेताय, त्या श्वासासाठी तुम्ही कधी त्या श्वासाला धन्यवाद म्हटलंय का? म्हटलं पाहिजे. तुमचं फुफ्फुस काम करते, तुमचं हृदय काम करतंय, तुमच्या बॉडीमधले आतले जे ऑर्गन्स आहेत ते काम करताय. तुमची किडनी आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, हे सगळं काम करते. तुम्ही यांचे कधी आभार मानता का? जे पाय तुम्हाला गावोगाव घेऊन फिरतात, गाडीवर म्हणा, बसनी, रिक्षानी, तुम्ही त्या पायांना कधी आभार मानलेत का त्याचे? हा मेंदू जो क्रिएटिव्ह आहे, तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज देतो, त्याला तुम्ही कधी आभार प्रकट केले का? हे जे 2 हात आहेत, या हाताने तुम्ही अन्न शिजवता, अन्न खाता, त्याला कधी त्या हातांना तुम्ही आभार प्रकट केलेत का? तुम्हाला जी भाषा येते, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, गुजराती, तमिळ, कन्नड, मल्याळम, जी भाषा तुमची आहे, त्या भाषेत तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणायला सुरुवात करा. आपल्या शरीरात पंचतत्व आहे. पंचतत्व म्हणजे काय? अग्नी आहे, वायू आहे, आकाश तत्व आहे, जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. हे सगळे तत्व आपल्या शरीरात पण आहे आणि तेच युनिव्हर्समध्ये पण आहे. मग तुम्ही त्या तत्वांना कधी म्हणता का हो, की धन्यवाद म्हणून? आपलं शरीर सुद्धा 90% पाण्याने बनलेले आहे. 70% तर लिक्विड म्हणजे रक्तच आहे शरीरामध्ये. ब्रेनमध्ये पण आपल्या 90% लिक्विड आहे, फ्लुइड आहे. आपण त्याला कधी म्हणतो का हो धन्यवाद? नाही म्हणत. मग तुमच्याकडे जो काही तुम्हाला घर दिले परमेश्वराने, तुमच्याकडे एक छप्पर आहे, शेल्टर आहे, त्या जे आहे त्याला भले भाड्याचं असू देत, पण परमेश्वरा माझ्याकडं हे जे छान घर आहे, त्या घरासाठी मी तुला धन्यवाद मानतो. माझ्याकडे मी जे महिन्याला कमवतोय पैसे, त्याच्याकरता मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्याकडे चांगलं माझं कुटुंब आहे, माझी बायको आहे म्हणा, माझा नवरा आहे, माझी मुलं आहेत, माझे आई-वडील आहेत, माझे सासू-सासरे आहेत, बहीण-भाऊ आहेत. यांना तुम्ही कधी म्हणता का, की परमेश्वरा तू हे नातेवाईक मला दिलेत, त्याच्याकरता धन्यवाद. माझ्याकडे जी गाडी आहे, भले टू व्हीलर असू देत, फोर व्हीलर असू देत, त्याच्यासाठी तुम्ही कधी म्हणता का हो, की धन्यवाद? नाही म्हणत. आणि तुमची अपेक्षा असते, की मी आज ₹1,00,000 महिना कमवतोय, तर मला ₹10,00,000 मिळू देत. कसे हो मिळतील? ते नाहीच आहेत. मग तुम्ही तुमच्या नोकरीच्या बरोबर तुम्ही जोड व्यवसाय करताय का? की ज्याच्यामुळे तुम्ही ₹10,00,000 महिना कमवू शकताल. पण आता जे तुम्हाला ₹1,00,000 महिन्याला मिळत असतील, त्याला तुम्ही धन्यवाद म्हणा. 1,00,000 कडनं तुम्ही अपेक्षा करा युनिव्हर्सकडनं, की त्यांनी तुम्हाला 2 दिलेत. 2 मिळायला लागले, की 2चे 4 करा, 4चे 8 करा, 8चे 16 करा. पण आत्ता मी ₹1,000 पण कमवत नाही आणि मी अपेक्षा करतो, की मला ₹1,00,000 महिन्याला मिळावेत. हे एकदम चुकीची गोष्ट आहे. तर याकरता काय करायचंय, रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, आभार प्रकट करायचे. कशा-कशाचे? जे तुमच्याकडे सगळं आहे त्याच्यासाठी आणि तुम्हाला जे हवंय ते मागा आणि ते मिळालंय म्हणून त्याला तुम्ही धन्यवाद म्हणायला सुरुवात करा युनिव्हर्सकडं. आणि असाच आम्ही आता एक WhatsAppचा ग्रुप तयार करणार आहोत. तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मोबाईल नंबर, नाव आणि मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. रोज तुम्हाला एक विषय दिला जाईल, की त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सला त्यासाठी थँक यू म्हणायचंय. जसं की माझ्याकडं सुंदर घर आहे. भले ते भाड्याचं असू देत, भले ते 1 आर-के असू देत, 1 बी-एच-के असू देत किंवा 2 बी-एच-के असू देत. त्यासाठी तुम्ही त्याला धन्यवाद म्हणायचे त्या दिवशी. दुसरा दिवस असेल कशासाठी, की तुमच्या स्वतःच्या बॉडीसाठी असेल. तिसऱ्या दिवशी काय असेल, तर तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत साथ दिली आहे. हे मी तुम्हाला उदाहरणं देते. आपण ह्याच्यात हळू-हळू एक-एक स्टेप पुढे जाणार आहोत. तर असा आपला हिंदू वर्षाचा नवीन दिवस चैत्री पाडवा या दिवशीपासून आपण ग्रुप ॲक्टिव्हेट करणार आहोत. त्याच्या आधी ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचंय त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपले WhatsAppचे मोबाईल नंबर द्यायचे आहेत. रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास हा ग्रुप ॲक्टिव्हेट असणार आहे, की यामध्ये तुम्हाला विषय दिला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचं आहे. म्हणजे आभार प्रकट करायचे. तुम्ही तुमची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये ग्रुपवर सुद्धा ग्रॅटिट्यूड दाखवू शकता, की जसं की माझ्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी माझी उत्तम मैत्रीण आहे. मी तिला धन्यवाद म्हणेन.
माझ्यासाठी बॅकअपला माझे घरी माझे यजमान आहेत, माझा मुलगा आहे, त्यांच्यासाठी म्हणेन. माझी सून आहे, माझा मुलगा आहे, त्यांच्यासाठी मी ग्रॅटिट्यूड करीन. कारण आज हे सगळे लोकं माझ्या बॅकअपला उभे आहेत, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आज मी संपूर्ण भारतभरामध्ये जाऊन वास्तूची कामं सुद्धा करते. कुणाच्या जोरावर करते? तर मला ह्या सगळ्यांचा बॅकअप आहे. हे सगळे लोकं भरभक्कमपणे माझ्या मागे उभी आहेत आणि मी यांचं ग्रॅटिट्यूड करते. मी जेवढं त्यांचं ग्रॅटिट्यूड करते, तेवढंच त्यांचं प्रेम मला मिळतं, त्यांची साथ मला मिळते आणि मी मोठमोठी कामं अगदी हसत-हसत करते. तर असेच सुंदर दिवस तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर हवे असतील, तर नक्कीच आमच्या या WhatsAppच्या ग्रुपला तुम्ही कनेक्ट व्हा. चैत्री पाडव्यापासून तुम्हाला ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस फ्री ऑफ कॉस्ट रोज करून घेतली जाणार आहे आणि ज्या कोणाला ह्याच्यामध्ये ज्योतिष किंवा वास्तूचं कन्सल्टेशन हवं असणार आहे, त्यांना माझी जी काही फी आहे त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट दिलं जाईल. तर ह्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी तुम्ही एकतर लिंक दिली जाईल ग्रुपची किंवा तुम्ही तुमचे नाव आणि WhatsAppचे नंबर ग्रुपवरती कमेंटमध्ये पोस्ट करा. धन्यवाद.